राहुरी नगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4 प्रभाग क्रमांकामध्ये लक्षवेधी लढत होते। कारणही तसंच आहे की विकास आघाडीचे सर्वेसर्वा कोण नेते असतील तर त्या ज्येष्ठ व्यक्तिमत्व उषाताई तनपुरे यांनी हे या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत। दुसरीकडे मात्र विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे त्यांचे सुपुत्र देखील याच प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे या प्रभागामध्ये नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 4 चे तरुण उमेदवार प्रतीक रावसाहेब चाचा तनपुरे। काय सांगाल की प्रथम आपण या ठिकाणी उमेदवारी करताय, एक तरुण व्यक्तिमत्व आहे, मतदारांची भेटीगाठी चालू आहे, मतदारांना तुम्ही भेटताय, काय वाटतंय मतदारांमध्ये कसा प्रतिसाद वाटतो? प्रथमतः तरुण मतदारांमध्ये प्रतिसाद एकदम चांगला आहे आणि माझे वडील चाचा तनपुरे हे सुद्धा आता प्रचार कालपासून त्यांचा चालू झालेला आहे। प्रभागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळत आहे आणि माझ्यासोबत सर्वसाधारण महिलांमधून प्रभाग क्रमांक 4 ब मधून उषा काकी तनपुरे माझ्यासोबत उमेदवार आहेत। त्याच्यामुळे मला प्रभाग क्रमांक 4 मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। दुसरीकडे जर बघितलं तर समोर उमेदवार आहेत, एक भाजपाचा उमेदवार आहे तर एक अपक्ष उमेदवार आहेत। दोघे तुमचे भावकीतील आहेत, आव्हान वाटतंय का, कसं बघताय या गोष्टीकडे? त्या उमेदवारांकडे बघण्यापेक्षा आपण प्रथमतः मतदारांकडे बघितलं पाहिजे, मतदारांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे आणि आम्ही मतदारांना जे मत मागतोय ते विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही मत मागतोय। आता माझी पहिली निवडणूक असल्या कारणाने मी आजपर्यंत काय विकास केला हे तर मी सांगू नाही शकत, पण येत्या काळात ह्या 5 वर्षामध्ये मी जे विकास कामे करील त्याच्या दृष्टिकोनातून माझी जी पुढची निवडणूक असेल मी त्या विकास कामावरच मतदान मागेल मतदारांना। तरुण म्हणून प्रभागामध्ये असं काय व्हिजन असणार आहे तुमचं? प्रथमतः मी 1-2 दिवस आधीच सांगितलं की प्रत्येक चौकामध्ये मी 3D कॅमेरा CCTV बसवणार आहे आणि ज्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मध्ये सार्वजनिक शौचालय आहेत, जिथे गरज आहे आम्ही तेच ठेवणार आहे। कारण की आता प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय आता झालेले आहेत आणि काही ठिकाणी त्यांच्या ज्या टाकी वगैरे असतात तर त्या अशा अस्वच्छ आहेत, कारण की 4 वर्ष प्रशासकीय काळ असल्यामुळे काही सुविधा प्रशासनामुळे झालेल्या नाहीयेत। त्यामुळं जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रभाग क्रमांक 4 मध्ये दृष्टिकोन राहील आणि काही चौकांमध्ये जिथे जागा असेल तिथे आम्ही झाडे लावून त्यांना व्यवस्थित असं कंपाऊंड करून सुशोभीकरणाचा एक भाग म्हणजे तिथे आम्ही करू। तो विकास आघाडीच्या नेत्या आहेत, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे उषाताई तनपुरे। आता आपण मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत, आता प्रचारही शिगेला पोहोचलाय, कसा प्रतिसाद आहे मतदारांचा? मी आतापर्यंत प्रत्येक ज्या प्रभागांमध्ये गेलेले आहे प्रत्येक ठिकाणी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। तुम्ही बघा, इतके लोक आमच्या सोबत स्वतःहून येतात आमच्या सोबत प्रचार करायला आणि प्रचार फेरीमध्ये सहभागी होतात आणि ज्या प्रत्येक मतदार अगदी आमचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतो आणि अगदी पॉझिटिव्हली आम्हाला ते सांगतात की आम्ही तुम्हालाच मतदान देणार आहे, तुम्ही नक्कीच निवडून येणार आहे। त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि माझी खात्री आहे की विकास आघाडीचंच बहुमत म्हणजे आणि आमचे नगराध्यक्ष अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आम्ही निवडलेलं आहे नगराध्यक्ष पदासाठी, भाऊसाहेब मोरे सर, ते आणि आमचे सर्व 24चे 24 उमेदवार निवडून येतील याची माझ्या एकदम खात्री आहे। आता जर बघितलं तर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांमध्ये आपण सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहात। आपण आता कसं हे सर्व बरोबर घेऊन चालणार, कशी दिशा देणार या सर्व उमेदवारांना पुढच्या कार्याला? सर्व आम्ही सगळे जे उमेदवार निवडलेले आहेत अतिशय अगदी निवडून असे काढलेले उमेदवार आहेत। सगळेजण चांगलं व्यक्तिमत्व, पारदर्शक म्हणजे स्वभाव त्यांचा अतिशय चांगला आहे, असे सगळे निवडक उमेदवार आम्ही निवडले। त्यामुळं सर्वांना मी बरोबर घेऊन चालणार। सगळेजण सगळ्यांचे जी काही मतं असतील, जे काही त्यांना कामं करायची असतील ते सगळ्यांची बरोबर काम घेऊन आम्ही कारभार करणार आहोत। तुमचं नेतृत्व महत्वाचं ठरणार आहे, सर्व उमेदवारांना मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे। कुठलं असं आता राहुरी शहराकरिता एक निश्चित तुमचं व्हिजन असणार आहे कामाचं पुढील कार्यकालामध्ये? सगळ्यात पहिलं म्हणजे जे रस्ते खराब झाले आहेत भुयारी गटार योजनेमुळे, ते रस्ते प्रथम सगळे रस्ते चांगले करणं हे एक पहिलं काम आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर ज्या बऱ्याच ओपन स्पेसेस आम्ही डेव्हलप केले आहेत, म्हणजे आणखी पण जसं प्लॉट्स पडतात आणखी वसाहती वाढत आहेत त्याप्रमाणे ज्या नवीन ओपन स्पेसेस तयार होत आहेत त्या सर्व आम्ही डेव्हलप करणार आहोत। मुलांसाठी खेळण्यासाठी बास्केटबॉल असेल, फुटबॉल असेल, बॅडमिंटन असेल, अशा वेगवेगळ्या खेळांसाठी मैदानं उपलब्ध करून देणार आहोत।
एक महत्वाचा प्रश्न शेवटचा की शहरातील ज्या महिला आहेत, सर्व इतर जाती धर्माच्या महिला असतील, ते आपल्याकडे एक आशाचं किरण म्हणून बघतात. अनेक प्रश्न आले तर तुम्हाला भेटतात. म्हणून भविष्यात या महिलांच्या कार्याविषयी, त्यांच्याविषयी काही अशी योजना आहे का? महिलांना तुम्हाला सांगायचं, आधीच आम्ही 25 वर्षापासून या ठिकाणी लिज्जत पापडची संस्था आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये आज जवळजवळ 200 ते 250 महिला स्वतःचा संसार त्याच्यावर त्यांचा उभारलेला आहे म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून आज राहुरीमध्ये 350 बचत गट कार्यरत आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही महिलांना कर्ज देतो बँकेतून आणि स्वतःचे व्यवसाय चालू करण्यासाठी त्यांना आम्ही आधार देतो. महिला सक्षमीकरण बचत गटांचं पण आम्ही चालू आहे आणि ते भविष्यातही करणार आहोत. नक्कीच. कॅमेरामॅन राजेंद्र आढावसह गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी.